उद्या आहे रिद्वीचा बर्थडे, त्यामुळे घरात जय्यत तयारी सुरू होती. तेवढ्यात दुपारी 3 वाजता भैयाचा फोन आला की रिद्वीसाठी काहीतरी पार्सल पाठवलंय, ते पिक करण्यासाठी खाली जावं लागेल. खूप वेळ बिल्डिंगच्या खाली उभं राहिलो, पण पार्सलवाला काही आला नाही. तेवढ्यात समोर भैया दिसला. बापरे! रिद्वी तिच्या मामाला बघून एवढी खुश होती. तिच्यासाठी हे बेस्ट एव्हर गिफ्ट होतं, कारण पहिल्यांदा रिद्वीच्या बर्थडेला तिचा मामा असणार होता. त्यामुळे ती खूप जास्त खुश होती. लिटरली तिला झोपेतून मी खाली उचलून आणलं होतं की नाही, अरे पार्सलवाला निघून जाईल म्हणून. पण खूप छान सरप्राईज मिळालं. त्यानंतर रिटर्न गिफ्ट्स वगैरे पॅक करायचे बाकी होते. त्याने खरंच आल्या आल्या मला खूप जास्त हेल्प केली. सगळे रिटर्न गिफ्ट आम्ही पॅक केले. त्यानंतर रात्री पण थोडंसं सेलिब्रेशन आम्ही केलं, पण त्याचे फक्त फोटोग्राफ्सच काढलेले आहे, कारण व्हिडिओ वगैरे शूट करायला टाईम नाही मिळाला. पण रिद्वीचं असं म्हणणं होतं की आई, तू माझ्या आईज क्लोज करून मला सरप्राईज दिलंच नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा सकाळी सेलिब्रेशन केलं. रिद्वीच्या मामाने तिच्यासाठी 2 छोटे छोटे केक मागवले आणि मग तेव्हा ती कुठे अशी खुश झाली की नाही, आता मला कुठेतरी सरप्राईज मिळालं. आणि आज स्कूलला जायचं होतं का, आणि सगळेच घरी होते. तिचे बाबाही आज घरीच होते, सुट्टी टाकलेली होती तिच्या बर्थडेसाठी. पण तिला स्कूलला जायचं होतं, कारण खरी बर्थडेची मजा ही स्कूलमध्येच येते. सो ती स्कूलला निघाली. आम्ही सगळे तिला सोडवायला गेलो होतो. ती खूप जास्त खुश होती. तिला बघून खरंच खूप छान वाटत होतं. आणि हे सगळे तिचे आनंदाचे क्षण ना मी अशी कॅमेरामध्ये कैद करून ठेवत होते. की दुपारी मस्त रिद्वी घरी आली आणि छान झोपली. त्यानंतर नेमकं असं झालं की आज दीपकला खूप जास्त ताप आला. त्यामुळे आमचा डेकोरेशनचा प्लॅन ना पूर्ण फसला. मला तर टेन्शनच आलेलं की यांचा ताप पण खूप आहे, सेलिब्रेशन कसं करणार आम्ही, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं आणि डेकोरेशन पण. आणि मागच्या 4 वर्षांपासून रिद्वीच्या बर्थडेचं डेकोरेशन घरीच करतो. बट थँकफुली भैया पण आलेला होता आणि त्यांनी पण थोडीफार हेल्प केली. दुपारपर्यंत टॅबलेट घेऊन त्यांना जरा बरं वाटलं. त्यामुळे छान डेकोरेशन झालं. या आत्तापर्यंतचं बेस्ट एव्हर डेकोरेशन होतं रिद्वीच्या बर्थडेचं. आणि सगळी तयारी आम्ही केली. त्याच्यानंतर स्नॅक्स सगळं बाहेरून ऑर्डर केलेलं, फक्त पुलाव घरी बनवायचा होता, तो मी बनवला. आणि खूप छान सगळी तयारी झाली होती. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.